नमो संत श्रुतियांच्या पाया अभेद भेदा करुणी निरसुनी माझिया भवसंगा करी कृपा पुंडलिका वरदे श्री गोरक्षनाथाय नमो नमः। महाराष्ट्र ही संतांची भूमी आणि संतांनी दिलेला अगाध अनंत मंत्र जय जय रामकृष्ण हरी या रामकृष्ण हरी मंत्राचा जप विविध तालाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न।
पनि सा 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 रे म पनि सा 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 रे म पनि सा सा हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम राम कृष्ण हरी सरे सरे रे म पनि
परमेश्वराच्या सगुण साकार रूपाचा वर्णन करणारा अभंग माऊली ज्ञानेश्वर या अभंगामध्ये आपल्या या विठ्ठलाचं वर्णन करतात. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. ज्ञानेश्वर माऊलींना जेव्हा परमेश्वराच्या सगुण साकार रूपाचं दर्शन झालं तेव्हा हा अविट रसाळ गोडीचा अभंग त्यांच्या मुखातून बाहेर पडला, जो आपण नेहमी भजनामध्ये, कीर्तनामध्ये, हरिपाठामध्ये ऐकतो, गातो. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी.
याच सगुण साकार परमेश्वराचं वर्णन जगद्गुरु तुकोबाराय आपल्या अभंगातून करतायत. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या.
सामुदायिक भजन झालं. आता प्रत्येक विद्यार्थ्याने आपली अभंग सेवा सादर करेल. प्रथम सौ पूजा ज्ञानदीप म्हात्रे आपली अभंग सेवा सादर करते. गुरुपरंपरेतील एक अभंग आहे, सुंदरसा अभंग आहे. माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. सादर करते पूजा ज्ञानदीप म्हात्रे. आपण
गम पध म पध नि नि सा ध नि सा नि सा ध नि सा नि सा ध नि सा तू का म्हणे नाही विश्वास रामनी तू का म्हणे नाही विश्वास रामनी पहावी पुराणी विचारोनी पहावी पुराणी विचारोनी माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपण जी देव होय गुरु आपण जी देव होय गुरु आपण जी देव होय गुरु देव होय गुरु देव होय गुरु. त्यानंतर आपली अभंग सेवा सादर करते कुमारी संचाली शशिकांत पाटील. या मुलीविषयी मी नक्कीच सांगायला मला आवडेल की CA शिक्षण घेते त्याबरोबर जे संगीत करते खूप कठीण आहे. चार्टर्ड अकाउंट करणं आणि त्याबरोबर संगीत करणं कौतुक आहे. तर आपलाच अभंग हा सादर करते. खूप सुंदरचा अभंग आहे. ज्ञानेश्वर माऊलींविषयीचा अभंग आहे. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. गुरु गोरक्षनाथांच्या परंपरेतच ज्ञानेश्वर माऊली येतात. त्यांचा हा सुंदरसा अभंग. कैवल्याचा पुतळा कैवल्याचा कैवल्याचा पुतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा
चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा
एकाच दातना त्रैलोक्याचे ते जीवन ज्ञानोबा माझा त्रैलोक्याचे ते जीवन ज्ञानोबा माझा कैवल्याचा पुतळा भूतळा भूतळा कैवल्याचा पुतळा भूतळा भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा त्यानंतर आपली अभंग सेवा सादर करते प्रियांशी श्रीकांत डाकी, बोरखार गावातली आहे. तिची आई सुद्धा एक अभंग बोलणार आहे. दत्त कृपे संसार झाला आनंद सागर, पंत महाराज बालेकुंद्री यांच्या ग्रंथातील हा अभंग आहे की दत्ताच्या कृपानं सगळ्यांचा संसार सुखाचा आनंदमय होवो आणि आपला हा जन्म कशासाठी झाला आहे ते या अभंगामध्ये त्यांनी सांगितलं आहे. सादर करते आमची छोटी गायिका प्रियांशी.
कार्यक्रमात साथ देत आहेत आयुष म्हात्रे आणि सिद्धांत म्हात्रे, जोरदार वाजवत आहेत. त्यानंतर आमची एक छोटी गायिका आहे, आपल्याच गावची नात आहे, ॲक्च्युली वहालची गावची नात आहे, शिरल्याची आहे ती, तिची आई आहे वहालची. तेव्हा ती सांगते आमच्या मामाचं मंदिर आहे, तर ते एक अभंग सेवा सादर करते काव्या मडवी. मल्हारीचा अभंग आहे. देव शिवाचा अवतार जाऊनी बैसला गडावर, 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 देव शिवाचा अवतार जाऊनी बैसला गडावर.
गुड ट्राय. त्यानंतर एक अभंग बासरीवर वाजवण्याचा प्रयत्न आहे. काळी याचा आता ते खोल आहे. मन लागोरे माझे गुरु भजनी. सर्वांच्या परिचित असा हा अभंग आहे.
थँक्यू, धन्यवाद. एक गवळण सादर होते, नंतर एक गोरक्षनाथाविषयीचं एक पद आहे हिंदी, ते सादर करू आणि नंतर संपू.
वाजवणाऱ्यांसाठी 2 जोरदार टाळ्या.
श्री गोरक्षनाथ मंदिर ट्रस्टच्या वतीने हा गुरु गोरक्षनाथाचा प्रकट दिन सोहळा संपन्न होत आहे. सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत करीत आहोत. आता एक गुरु गोरक्षनाथांविषयीचं एक पद सादर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे गुरुराया, सदैव तुमचा हात आमच्या मस्तकी असावा, तुमची कृपादृष्टी आमच्यावर सदैव राहावी, असं मागणं गुरु गोरक्षनाथाकडून या पदातून आम्ही मागत आहोत. सादर करते सौ प्रगती श्रीकांत डाकी. आ
कार्यक्रमाची सांगता करण्यापूर्वी आम्हास इथे श्रीचरणी सेवा करण्याची आपण संधी दिली त्याबद्दल आम्ही सतशा आपले ऋणी राहू. आमचे निशिकांत भाऊनी आम्हाला इकडे ही सेवा करण्याची संधी दिली आहे, त्यांचेही आम्ही आभार मानतो. आणि एक शेवटचं पद घेऊन कार्यक्रमाची सांगता करतो. ही भक्तीची सांगड बांधण्याचा प्रयत्न कोणतेही मंदिर असो किंवा कोणतेही या ट्रस्टच्या माध्यमातून या गुरु गोरखनाथांच्या भक्तीची सांगड आपण बांधली आहे आणि त्यामध्ये आमचा ही सेवा आम्ही करत आहोत. सांगड बांधारे भक्तीची नारायण नामाची. सांगण बांधारे नारायण नामाची. सांगण बांधारे भक्तीची. सांगड बांधरे 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 बांधा भक्तीची भक्तीची. नारायण नामाची बांधारे सांगड. नारायण नामाची बांधारे सांगड. नारायण नामाची सांगड बांधारे भक्तीची. सांगड बांधरे 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 बांधा भक्तीची भक्तीची. नारायण नामाची.
गोरक्षनाथ मंदिर ट्रस्ट वहाल यांच्या वतीनं श्री गोरक्षनाथ प्रकटदिन यात्रा उत्सव 2024 या यात्रेमध्ये या उत्सवामध्ये येणाऱ्या सर्व भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहोत. या उत्सवाचे आयोजक संयोजक श्री विश्वनाथ शेठ बालू पाटील, श्री महादेव शेठ बालू पाटील, श्री सुरेश बाबू पाटील, श्री संदीप भरत पाटील, तसेच या ट्रस्टचे अध्यक्ष माननीय श्री मिलिंद रमेश पाटील, तसेच उपाध्यक्ष प्रशांतजी रमेश पाटील, या सर्वांचे आम्ही आभार मानत आहोत की आपण आम्हाला इथे सेवा करण्याची संधी दिली आहे. आणि कार्यक्रमाची सांगता गुरु गोरक्षनाथांच्या गजराने करूया, त्यांच्या नमनाने करूया. गुरु गोरक्षनाथाय नमो नमः. 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 गुरु गोरक्षनाथाय पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेवा तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. श्री गोरक्षनाथाय नमो नमः. सब संतन की जय जय जय. आमची ही वेळी वाकुडी भजन सेवा श्री गोरक्षनाथांच्या चरणी अर्पण करून हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॉल बसलो तो मी फोन केला. आपल्या या उत्सवाचा कालचा कावड यात्रेचा दिवस आणि आज गोरक्षनाथ प्रकट दिन. ज्या ज्या गोरक्षनाथ भक्तांनी कावडीचं मामा भाच्या संगम